आजच्या कार्यक्रमाचे खास मानकरी केंद्रबिंदू मानबिंदू समजले जाणारे आजचे आदरणीय श्री दीपक जयाजी कदम माजी अध्यक्ष कर्मचारी संघटना, त्याचप्रमाणे 200 नंबर गुमानी अकाउंट आहे ज्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे या मान्यवरांचा सत्कार व गौरव करण्यासाठी HR हेड श्री प्रमोद कुल्ला साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. त्याचप्रमाणे हिंडाल्को कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष माननीय साहेबांना विनंती राहील की आपणही मान्य व्यासपीठावर यायचं आहे. सर्व मान्यवरांचे आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात पुनश्च स्वागत करूया.
तुमचं अस्तित्व होतं दीपासारखं, तुमचं अस्तित्व होतं दीपासारखं, सतत उजळवण हीच होती वृत्ती. हिंडाल्कोच्या या वटवृक्षात तुमचं योगदान आम्ही तशी शिजवली. तर अशा या सहकार्याचा आपण थोडक्यात परिचय करूया. परिचयाची तशी तर काही गरज नाहीये, परंतु थोडक्यात आपण इथे माहिती देणार आहोत. सेवेचा दीप सतत तेवत ठेवणारे, सेवेचा दीप सतत तेवत ठेवणारे असे आपले दीपक साहेब दयाजी कदम, माजी हिंडाल्को कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, यांनी आपला कालावधी जवळजवळ 34.5 वर्ष गौरवशाली असा कालावधी होता. 31 जानेवारी 1991 मध्ये ते रुजू झाले होते आणि 31 जुलै हा त्यांचा कार्यकाल होता. 31 जुलै 2025. विभाग जर म्हटलं तर त्यांनी मेकॅनिकल मध्ये पहिले जॉईन केलं होतं, त्यानंतर सिटबिल मध्ये काम केलं. त्याचप्रमाणे धनंजय फोटो बदल दुरुस्ती अशा गणेश आहेत, त्याची ही आपण एक मूर्ती प्रदान करत आहोत. यानंतर बुकेसाठी मी अध्यक्ष पुष्पगुच्छ देण्यासाठी मी पुन्हा राजमाडे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते डिपार्टमेंटच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन कदम साहेबांचे ते सत्कार करायचा. यानंतर युनियनतर्फे काही आपण इथे त्यांचा सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम बुके देण्यात बॉक्स देण्यासाठी मी जी.डी. पाटील उपाध्यक्ष हिंडाल्को कर्मचारी संघटना यांना विनंती करेल की आपण पुढे यायचे आणि स्वीट बॉक्स देऊन आपण सत्कार करायचा. यानंतर युनियनतर्फे जो एक चेक देण्यात येतो ते देण्यासाठी मी राहुल पाटील तहसीलदार यांना विनंती करतो. यानंतर हिंडाल्को कोऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे धीरज कडू सेक्रेटरी हिंडाल्को कोऑपरेटिव्ह सोसायटी यांना विनंती करेल की आपण गिफ्ट देतो ते गिफ्ट देण्याची आपण कृपा करायची आणि ती स्वीकारावं असे मी कदम साहेबांना विनंती करतो. सोसायटी तर्फे धीरज कडू. इथे बघा ना एकदा सुद्धा हे सन्मानित करणार आहे. व्यक्तिगत सत्कार करायचा. यानंतर डिपार्टमेंट तर्फे शाल आणि श्रीफळ आर.के. पाटील प्रकाश भोईर यांच्यातर्फे शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ दिलेल्या जोरदार टाळ्या वाजल्या. डिपार्टमेंट तर्फे शाल श्रीफळ देण्यासाठी मी आर.के. पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे आणि शाल आणि श्रीफळ देऊन आपण सत्कार करायचा. पुष्पगुच्छ देण्यासाठी मी श्री तोडकर यांना विनंती करेन की आपण विनंती करतो की आपण पुढे यायचे आणि स्वीट बॉक्स प्रदान करायचा आहे. डिपार्टमेंट तर्फे जोरदार टाळ्या होतात. सदैव हातात राहील आणि सदैव आठवण येत राहील डिपार्टमेंट. कंपनी मित्रमंडळ शाल श्रीफळ संदीप खानावकर
यांना विनंती राहील की आपण शाळा संपवून येऊन सत्कार करायचा आहे. आज देण्यासाठी सर्व सहकारी मंडळाचे श्री प्रमोद कुल्ला साहेबांना विनंती करेल की आपण पुढे यायचे आणि शाळा सत्कार घेऊन त्यांचा सत्कार करायचा. त्याचप्रमाणे गणेश मूर्ती आणि स्वीट बॉक्स देण्यासाठी मी आपले युनिट हेड श्री शुभांकर साहेबांना विनंती करेल की आपण पुढे यायचे आणि गणेशाची मूर्ती व स्वीट बॉक्स प्रदान करायचा आहे. डिपार्टमेंट तर्फे त्यानंतर सविता मिमानी धन्यवाद. अनोकर साहेब, राजबाई साहेब, सर्व माझे सहकारी मित्रमंडळी, आज इथे आपण सत्कार समारंभामध्ये जमलेलो आहे. आजचे सत्कार मूर्ती आदरणीय मेमानी साहेब आणि सर्वांचे आवडते लाडके आदरणीय श्री दीपकजी जयजी कदम साहेब. मेमानी साहेबांच्या बद्दल बोलायचं तर ते हे परमात्माने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमः. देवाला सांगतो की त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन याच्या पुढेला आहे. त्यांच्या जे क्लेश येणार आहेत ते बाहेर शिकेल. आज साहेबांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत. इथे बरेच वक्ते आहेत, परंतु त्यांच्या गावाकडनं कोणतरी बोललं पाहिजे. इथे वेळ मला भेटला नसता बोलायला. मी खऱ्या अर्थाने मी त्यांचा थँक्यू मानतो, मला इथं वेळ दिला. माझ्या 2006 साली 10वी झाली. त्यांच्यावरचा सोसायटीच्या इलेक्शन मध्ये त्यांची भेट झाली होती. माझी 2-3 वेळा प्रचार करताना भेट झाली होती. एकदम शांत स्वभाव आणि इलेक्शन करताना पण ते आम्हाला विचारून घेत होते कसं हे करायचं, कशी खून करायची. म्हणजे आपल्या माहीत नाही ती गोष्ट जावेला विचारायची. ही चांगली बाब त्यांच्यातून आहे. त्यामुळे त्यांचं कार्य तसं असेलच अकाउंटमध्ये, त्याबद्दल ते सहकार्याला माहीतच आहे. तर आता मी साहेबांकडे बोलतोय. माझ्या
सर्व्हिसला आता 20 वर्ष पूर्ण झालेत. असा नेता होणे नाही हे सर्वांना माहिती आहे आणि त्यांचे कार्य अपाट आहे. ते बोलण्या म्हणजे सांगतो ना, आबाळापेक्षा आबाळाला पावेल असं नाही, सर्वांना माहिती आहे. उपस्थित सांगतोय आजचे उत्सव मूर्ती नेमाणी साहेब आणि त्यांचं कुटुंबीय, कारण माझा काही त्यांच्याशी जास्त परिचय नाही, आणि आपल्या सर्वांचे लाडके माझे खास मित्र दीपक कदम साहेब. रंगळांनी आता सांगितलं जास्त वेळ घेऊ नका, ठीक आहे, मी जास्त वेळ घेत नाही. पण त्याचबरोबर आज इथे उपस्थित वहिनी आहेत, नीनाताई आहे, जावई शिंदे साहेब आहेत, गौतम बबलू वड्या आणि डॅडी तुकाराम पाटील, उपस्थित सर्व कामगार बंधू भगिनी आणि स्टाफ. आजचा निरोप समारंभ मित्रा, छोट्या छोट्या गोष्टींची माहिती असणारा एकमेव तू होतास, अडलेल्या कामात मार्ग काढणारा खरोखर तूच होतास. सर्वजण निवृत्तीच्या दिवशी घरी जाऊन आराम करतात मस्त, तूच असा आहेस की शेवटच्या दिवसापर्यंत कामात होतास व्यस्त. तुझ्या या नेतृत्वाला कर्तृत्वाला माझा सलाम. बोलायचं होतं भरपूर, तर ठीक आहे. आज हे मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाद से उठा के, यारा तेरी यारी को मैंने तो बुरा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. मेरे दिल की ये दुआ है कहीं दूर तू न जाए, तेरे बिना वो जीना वो दिन कभी न आए, तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. आपल्या युनियनचे सर्व दीपक साहेब कदम, उपस्थित मान्यवर आणि संबंधित सर्व मित्रगण, सर्वांनी मूवी बघितला असेल अकालीन नवीन पुष्पराज म्हणून. त्यामध्ये डायलॉग होता, मी चुकेल नाही साला. तो स्वभाव सेम दीपक साहेबांचा होता, त्यांनी कधी झुकलीच नाही कोणासमोर. कारण ते कशी स्वभाव होता, ते कधी बोलले का मी ही गोष्ट करेन, कधी काय दगडावरची रेष होती, कधी ती गोष्ट करायची असते. त्यातलाच मी होतो. कामाला लागताना काही अडचणी आल्या होत्या मला जॉबच्या वेळी. सगळ्यांचे इंटरव्ह्यू पास झाले होते, फक्त मी आणि एक माझा मित्र प्रसाद दरे म्हणून दोघं मी अडकलो होतो. तेव्हा बरंच चालू होतं, ह्या दोघांना आम्ही घेणार नाही. वडील पण माझ्या टेन्शनमध्ये आले होते. शेवटी येणारच, कारण मुलाचं काम होत नाही. पण वडील दीपक साहेबांना भेटले वगैरे का बाबा सगळ्यांची कामं झाली, माझ्या मुलाचं काम होणार रोज. दीपक साहेब त्यांना बोलायचे तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलाचं काम करेल. दीपक साहेब निवृत्त होऊन जात आहेत, ते सगळं सेट करून जात आहेत. मी बघतोय 3 महिने बघतो, दीपक साहेब प्रत्येकाचं काम करून जात आहेत, प्रत्येकाचा. आणि काल मी असं अनुभवलं, साहेब थोडे भावुक झाले होते, तर इमोशनल झाले होते. मी समजलो साहेबांना खरंच दुःख होत आहे. आणि साहजिकच आहे, आपण इतक्या वर्षी या कंपनीमध्ये काम केल्यानंतर आपण जातो तेव्हा थोडं मनाला दुःख होते. आपल्या सर्व सोबतींना सोडून आपण जात आहोत, त्याचं दुःख नक्की साहजिकच होत असतं. दीपक साहेबांचं नेतृत्व करण्याची जी वृत्ती आहे, ते नेतृत्व करण्याची जी पद्धत आहे, ती मला वाटतं आतापर्यंत कोणाच्या अध्यक्षाला जमली नाही. आजचे उत्सव मूर्ती माननीय श्री दीपक कदम साहेब, नेमानी साहेब, मला आपलं नाव जरा माहीत नाही, माफ असो. तर नेमानी साहेब आमचे लाडके चोळी, पहिले रिमेलचे होते, आता शिटमिलचे झालेले आहेत, राजमानी साहेब, आणि आमच्या युनियनचे अध्यक्ष हिंदापूरचे माझे सगळे साथी आणि व्यासपीठ, आपण सगळे आज जमलो आहोत दीपक कदम आणि देवकी नंदन मेवाणी यांच्या रिटायरमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये. तर त्यासाठी मी 2 शब्द बोलेन. आधी
दीपक कदम बद्दल मला आहे ना म्हणजे एक त्यांची पर्सनॅलिटी आता सगळ्यांनी एवढं शेअर केलं, मी त्यापेक्षा काय जास्त बोलेल. पण मी असं म्हणतो की आहे ना, आता एक इन्सिडेंट सांगतो की हे फक्त संघटनेचेच नेते नव्हते, हे सगळ्यांचे नेते होते. म्हणजे आता नुकतेच एक प्रसंग आला की त्यावेळेस एक बस बंद, म्हणजे कंपनीची बस जी फक्त स्टाफ लोकांना घेऊन जात होती ती बंद पडली होती रस्त्यात. तर ते ॲक्च्युली ते तिथनं पास होत होते, त्यांनी पाहिलं की ती गाडी बंद पडली आहे. तर त्यांनी लगेच स्वतःची गाडी थांबवली. त्यांनी आहे ना इकडे कंपनीला कॉन्टॅक्ट केला आणि ते आहे ना जोपर्यंत ती गाडीचे सगळे लोक परत गेले नाही तोपर्यंत ते सोबत उभे होते. तर ते ही त्यांची पर्सनॅलिटी दाखवते की ते फक्त आहे ना अशा म्हणजे त्यांच्या कार्यामुळेच ते आज इथपर्यंत एवढ्या लोकांचं प्रेम बद्दल बोलणार की मेमानी साहेबांच्या बद्दल आता सगळे सांगितलं शांत स्वभाव. नाण्याची दुसरी बाजू बघा, दुसरी सत्यामूर्ती बघा, शांत स्वभाव. मेमानी साहेबांबरोबर सांगितलं शांत स्वभाव, नाण्याची दुसरी बाजू शांत स्वभाव तितकाच प्रेमळ आहे. तिथं तापाचा तिथं तापलं. दीपक कदम साहेब, मेमानी साहेब तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. दीपक कदम सरकारबरोबर काय सांगा, जस्ट संघटनेबरोबर काम करताना मध्ये ब्रेक घेऊन मला सांगितलं का तुला कॉपमध्ये यायचं. चालेल बरं, काय संघटनेसाठी काम करत आहे 100% काम करत करत संघटनेचं काम करताना कॉपमधून सुरुवात. निवृत्तीपूर्व कार्यक्रमाला आपण सर्व सहकारी बंधू भगिनी तसेच कंपनीचे युनिट हेड साहेब, HR हेड कुलर साहेब, प्रोडक्शन मॅनेजर राजमाने साहेब, तसेच अमित कापरा साहेब, तसेच सन्माननीय व्यवस्थापन वर्ग, आपल्या हिंडाल्को कर्मचारी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष संदीप खानावकर, उपाध्यक्ष गोपीनाथ पाटील, तसेच सन्माननीय संघटनेचे सर्व प्रतिनिधी. सगळा भाऊ म्हणून थोडंसं मला बोलायला फडकत आहे, तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करतो. तसेच आज विशेष उपस्थिती कदम साहेबांच्या पत्नी सन्माननीय दिव्या बहिणी, नाट्यबंधू अमर, जावई अक्षय आणि मुलगी लीना, आणि आजच्या समारंभाचे मुख्य अतिथी देवकी नंदन मेमानी साहेब, तसेच दुसरे मुख्य अतिथी आणि सत्कार मूर्ती हिंडाल्को कर्मचारी संघटनेचे सर्वेसर्वा पूर्णवेळ अध्यक्ष श्रीमान दीपकजी जयाजीराव कदम साहेब. आपले लेजंड आधारस्तंभ दीपक साहेब आज रोजी एक मोठी नाबाद खेळ खेळून निवृत्त होत आहेत. त्यांच्या या यशस्वी कार्याचा माझ्यावर सुद्धा खूप प्रभाव पडलेला आहे. आणि आमचे सर्वांचे लाडके HOD सचिन राजमाने साहेब आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप खाडावकर आणि आमच्या संघटनेचे इतर पदाधिकारी आणि आजच्या सत्कारमूर्ती श्री देवकी मेमानी आणि दीपक कदम साहेब, माननीय दीपक कदम साहेब आणि त्यांचे कुटुंबीय, दोन्ही मान्यवरांचे कुटुंबीय मित्रांनो, आज आपल्या कंपनीतून 2 ज्येष्ठ कामगार बंधू निवृत्त होत आहेत. एक अकाउंट्समध्ये मेमानी साहेब, ते सिल्वासामधून इथे आले. त्यांनी इथे 9 वर्ष आपल्या कंपनीमध्ये सेवा दिलेली आहे. मी नेहमी त्यांच्या काम बघत त्यांना ऑब्झर्वेशन करत असतो. एकदम ते शांत स्वभावाचे आहेत आणि लंच नंतर ते राऊंड मारायला जातात वॉकिंगला, जे आम्ही बघत असतो ऑफिसमधून. तेव्हा मी माझ्या सहकार्याने बोलतो, साहेब चाले हो, यांच्यापासून काहीतरी तुम्ही आदर्श घ्या तर तुम्ही फिट राहा. दुसरे आहेत आपल्या सर्वांच्या सुपरिचित दीपक कदम साहेब. त्यांच्याविषयी सांगण्यामध्ये मी माझ्याविषयी सांगतो. आज मी इथे उभा राहून बोलत आहे किंवा GD पाटील आज गेटवर आलं, GD बोलला का कोणी ओळखीला, GD पाटील कोणी सांगेल. आज जी माझी ओळख आहे ती साहेबांच्या मध्ये निर्माण झाली. त्या संघटनेचं इलेक्शन मुळीक साहेबांनी सांगितलं की तुम्ही सगळे त्यांना रेकॉर्ड करून खूप चांगलं मोठं त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत. डिमांडला रेकॉर्ड झालेला आहे.
शीट मिलला सुद्धा हायेस्ट MSPचा रेकॉर्ड झालेला आहे, ॲनेलिंगमध्ये हायेस्ट प्रोडक्शनचा रेकॉर्ड झालेला आहे. तर तुम्ही सर्व लोकांनी जे रिटायर होत असताना जे काही प्रोडक्शन केलं त्याबद्दल सर्वांचे आभार. नेमानी साहेबांच्याबद्दल बोललं झालं तर ते आता जसं अमित काकांनी केली. मैंने अपने करियर की शुरुआत 1989 में शुरुआत की, तब मैनुअल वही खाता हुआ था. उसके बाद टैली, ओरेकल, 11i, 12i, एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट. मला पण भरून आले, कारण की तुम्ही सगळ्यांनी एवढी त्यांना प्रेम दिला, एवढा आदर दिला आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभो. आणि काही चुकी झाली असेल यांच्याकडनं काय बोलून मला समजत नाही आता, पण खरंच खूप अभिमान वाटतोय की मी यांची पत्नी आहे म्हणून. आणि आज तुमच्यातून सगळ्यांना म्हणजे त्यांना जायला आता रिटायरमेंट व्हायला खूपच मनाला ते लागलेलं आणि त्यांना पण तुमच्याशिवाय राहणार नाही. आणि असंच तुमचं प्रेम राहू दे, नंतरही राहू दे सगळ्यांचं. आणि सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की माझ्या पप्पांसाठी एवढा मोठा तुम्ही सोहळा आयोजन केलेला आहे. आता मी प्रायव्हेट कंपनी गोदरेजमध्ये काम करतो. तिथं प्रायव्हेट कंपनीमध्ये जो MNC कल्चर असतो त्यामध्ये ही जी स्नेहभावना दिसून येते आपल्याला ती अशी नसते. शेवटचा दिवस जो प्रत्येक माणसाचा असतो तो 4-5 लोकांमध्ये आम्ही अनुभवलेला आहे. आमचे खूप सारे ट्रान्झॅक्शन्स आम्ही बघितले, त्या 4-5 लोकांनाच भेटतो सँड ऑफ असा फेअरवेल. पण आज मी एवढा जो जनसमुदाय बघतोय तो पप्पांची जी 30-35 वर्षाची कार्यशैली आहे त्याचा मी स्वतःहूनच अनुभव घेतो आणि त्यांनी जे उत्कृष्ट काम केलेलं आहे ते मी तुमच्या सर्वांच्या फीडबॅकमधनं समजून घेतो आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलं की मम्मींनी आणि लीनाने खूप कॉम्प्रोमाइज केलं आहे या गोष्टीसाठी, बट जर माझं एकच बोलणं आहे, जर समाजकार्यासाठी किंवा एकमेकांच्या हितासाठी जर झालेलं कार्य असेल तर पप्पांची जी 35 वर्षे केलेली मेहनत आहे ती आज सगळी साफल्य झालेली आहे. आणि आपण लहानपणापासून आपल्या आईवडिलांचा आहे ना आदर्श घेतो. जसं मी माझ्या वडिलांचा आदर्श घेतला मेहनतीचा, ठीक आहे. जसं माझं लीनाशी लग्न झालं, आज मी एक गोष्ट अनुभवतोय आणि त्या गोष्टी माझी छाती फुलून आलेली आहे. मी जे पप्पांनी माझ्यासाठी, आता मी बघतोय ना लोकांच्यासाठी जे झिजले आहेत आणि लोकांसाठी जे सगळे कामं केलेले आहेत, मी प्रत्येक गोष्टी ऐकलेल्या आहेत की लेबरांसाठी किंवा ऑफिसमध्ये हे करून घेतलं आहे, मोठमोठी कामं ऐकली. आणि आता आपण सरांचे पण उल्लेखनीय ऐकले की बस थांबली होती तिथं पप्पा थांबले. म्हणजे कार्य करून घेण्याची जी क्षमता आहे, हा लिडरशिप आणि सोशल कॉन्ट्रीब्युशन हा आता माझाही पुढे ध्यास असणार आहे. हे बोलून माझे 2 शब्द संपवतो. विमादी साहब के साथ 2021 से काम कर रहे, सिलवासा में प्रोजेक्ट लगा रहे थे. मैं स्टार्ट किया, बोला पेमेंट कौन करे, बोला विमादी साहब करे. जब नाम जानता था मैंने शक्ल भी देखी थी, मैं जस्ट मेल करता था विमादी साहब पेमेंट कर देते. फिर मैं जब तलोजा में आया तो फर्स्ट 1.5 साल से काफ़ी अच्छा माहौल में हम आपस में काम किया, इस ऑर्गेनाइजेशन को आगे बढ़ाया. आज भी जो प्रोडक्शन हुआ है, आई थिंक 5782, दैट इज हाईएस्ट प्रोडक्शन ऑफ द मंथ. हर महीने कुछ ना कुछ रिकॉर्ड बन रहे थे. जैसे इन्होंने कहा जो इनके दामाद है, यस, इनको 1 मिनट अगर आज पता नहीं सुबह उठे होंगे तो मैडम को बोलेंगे ऑफिस का टिफिन लेके जाने नहीं लगे थे ना, तो मैडम ने रोका होगा, भैया आज रिटायर हो गई, बैठ जाओ घर. तो मेरा यही है कि इनका जो शरीर है स्वस्थ है, इसको स्वस्थ रखना है और आगे ये काफ़ी व्यापार. माझे मित्रमंडळी, माझे कुटुंब आणि माझे युनियन एवढी वर्ष मी चालवली ते माझे सगळे सहकारी, कामगार बंधू आणि भगिनी. टाळी एका हाताने वाजत नाही, ती वाजण्यासाठी दोन्ही हात पुढे करावे लागतात. तशी मॅनेजमेंट आणि युनियन एक नाण्याचे 2 बाजू आहेत. मी यशस्वी होण्यामागे ह्या दोन्ही बाजूंचं मला साथ मिळालेली आहे, माझ्या कामगार बंधूंची आणि मॅनेजमेंटची. कारण कामगार बंधूंसाठी
आपण काम करत असताना जर आपल्याला मॅनेजमेंटची साथ नसेल, आणि मॅनेजमेंटची साथ अशासाठी असते की मॅनेजमेंट पण बघत असतो की बाबा कामगारांसाठी, कंपनीसाठी आपला झटणारा माणूस असतो, तर त्याला न्याय देण्यासाठी कंपनी मॅनेजमेंट सदैव हात पुढे करत असते. आणि हे करत असताना मी आज 30 वर्ष ह्या तुमच्या समोर उभा राहू शकलोय. कारण बोलतो ना आपण, आपल्याला ह्या शेवटी प्रत्येकाचं कौशल्य, प्रत्येकामध्ये कौशल्य असतं, पण त्या कौशल्याला मार्गदर्शन किंवा आपल्याला पुढं करायला कोणतरी असावं लागतं. ते माझे गुरु म्हणून मला ज्या आज मी इथे आहे 30 वर्ष जी तुमची सेवा करू शकलो, की स्वर्गीय हरेश कोळी साहेब, ते माझे गुरु होते. त्यांनी मला आणलं इथे. मी 89ला ऑगस्टमध्येच लागलो. 1 ऑगस्ट 89 ऑगस्टमध्ये लागलो. तेव्हा 3 महिन्याचा पिरियड असायचा की 3 महिन्यानंतर आपल्याला ब्रेक द्यायचे. आणि 91ला मी जानेवारीमध्ये परमनंट झालो. तेव्हा 3-4 वर्ष गेली, 4-5 वर्ष गेली. माझ्या 95ला लग्न झालं. आणि आपण बोलतो ना कधी कधी प्रत्येक गोष्टी योग आला की जसं आता आपण बोलतो की 95ला लग्न झालं आणि मला लगेच 95 डिसेंबरला मला मुलगी जन्माला आली. डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीमध्ये लग्न झालं नाही तर तुम्ही विचार केला एकाच वर्षात कसं काय. तर 25 डिसेंबरला मुलगी जन्माला आली. आणि योगा एक बघा की जानेवारी का याच्यामध्ये इलेक्शन होतं, न कळत मी 5च वर्ष माझी सर्व्हिस झाली होती. आणि कोळी साहेब जसं बोलतो ना आता की प्रत्येक जणांनी आता सांगितलं की प्रत्येक जणांमध्ये प्रत्येक जण कुठंतरी शोधत असतो आपला चेहरा किंवा आपल्याला शोधत असतो. तसं कोळी साहेबांनी मला कुठंतरी या 4-5 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला शोधलं. आणि 96ला मला बोलतो आपण की माझ्या मुलगी जन्मल्या म्हणजे कुठंतरी कर्तृत्व म्हणजे मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तर तिचा पायगुण आणि मला ही संधी मिळाली, साहेबांनी, कोळी साहेबांनी संधी दिली. ते आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांचं अफाट कार्य या कंपनीसाठी होतं. कोळी साहेब म्हणून ती माझे एकदम जीवाचे प्राण होते. आणि माझ्यावर पण त्यांनी एकदम अगदी मुलासारखं प्रेम केलं होतं. आणि योगा एक तुम्हाला सांगू की कसा अनुभव असतो. 96ला मी जेव्हा उभा राहिलो आणि पहिल्याच इलेक्शन मध्ये मी 4 मतांनी पडलो. 4 मतांनी पहिल्याच इलेक्शन मध्ये पडल्यानंतर साहजिक आपल्याला वाटतं की आपला कार्यभार संपला. पण बोलतो ना आपण, आताच बोललो की कोणतरी गुरुवर्य लागतो, तो आपल्यात काहीतरी बघतलेलं असतं, प्रत्येकाने फिरलेलं असतं. त्यांनी सांगितलं घाबरू नकोस, तो पुढच्या इलेक्शनला उभा राहा. आणि खरं 97ला मी हायेस्ट मतांनी निवडून यायला सुरुवात झाली. ते आजपर्यंत मी तेव्हा उभा पाठीमागे वळून बघायची मला कधीच गरज लागली नाही. आणि हे सर्व कशामुळे झालं की दीपकचं कर्तृत्व, दीपकचं कौशल्य हे प्रत्येक माणसामध्ये असतंच. पण मी जे काम केलेलं असतं ह्या सगळ्यांनी जर ते सहकार्य, या सगळ्यांनी जर मला जर उचलून धरला नसता तर हे शक्य नाही. म्हणून मी आज इथं उभा आहे. 30 वर्ष प्रत्येकाने सांगितलं की आज 30 वर्ष मी लिडरशिप केले. प्रत्येकाची कामं झालीत, काय झालीत, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण तुम्ही अफाट जे प्रेम दिलेलं आहे त्या प्रेमामुळे मी आज इथं उभं आहे. मी असं सांगेन की नुसतंच मला कामगारांचं नेतृत्व करतो असं नाही, तर मला मॅनेजमेंटच्या लोकांनी पण खरोखर अफाट माझ्यावर प्रेम केलेलं आहे. की असं युनियन मॅनेजमेंट मला कधीच वाटलं नाही की मी एक फक्त कामगारांचा नेता आहे असं मला कधीच कुणी मॅनेजमेंटच्या माणसाने भासून दिलं नाही. मी आवर्जून सांगेन की जिथपासून मॅनेजर, मी देसाई साहेबां जेव्हा मॅनेजर होते, त्यानंतर हिंगणे साहेब होते HR मॅनेजर, त्यानंतर आपले अरुण कुमार साहेब होते, नंतर पवार साहेब होते, आता तर शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय. त्यानंतर कुलर साहेब, नदी मिश्रा साहेब होते, त्यांच्याबरोबर 8 महिने संधी मिळाली. म्हणजे प्रत्येक HR मॅनेजर. आणि आता कुलर साहेब, आताच तुम्हाला सांगितलं की खरोखर म्हणजे कुलर साहेबांनी कामगारांच्या याच्यात कुठेही 1.5 वर्षामध्ये अडचण येण्यासारखं कुठलंही काम केलं नाही. असे कुलर साहेब, असं HR मॅनेजर आपल्याला लाभलेत. राजमाने साहेब, काबरा साहेब, खरोखर की जे आता ज्यांची खरोखर आपल्याला म्हणजे बोलतो ना आपण वाट बघतो अग्रीमेंट म्हणल्यावर, की काबरा साहेब पिक्चर मध्ये आले की समजायचं अग्रीमेंटचं पुढे जाते. जोपर्यंत काबरा साहेब पिक्चर मध्ये येत नाही तोपर्यंत अग्रीमेंट
अजून काय सुरुवात नाही. अशी व्यासपीठावर मान्यवर तुम्ही सर्व उपस्थित राहून ह्या कार्यक्रमात चढ उतार सगळ्या गोष्टी होतात. चढ उतार सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. कोरोनाच्या काळात सुद्धा काय असू दे, कंपनी बरोबर सदैव कंपनीची साथ देऊन, कामगारांची साथ देऊन, कारण कंपनीचं हित जपलं, प्रोडक्शन सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला कामगारांना आपण हक्काने काय मागू शकत. आणि मी खरोखर भाग्यवान समजेन मला की मी भरपूर काही गोष्टी अशा केल्या की न होणाऱ्या, आणि त्या कंपनीने मला खरोखरच प्रत्येक गोष्टीचं हे पण लागतं की त्या साहेबांकडनं, कारण ती पटवून देण्याची क्षमता पण लागते. आणि त्यांना कंपनीचं एक हिंगणे साहेब होतो, त्यांचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो की हिंगणे साहेब किती माझ्याबरोबर वादात त्यांची व्हायची. मी जोपर्यंत कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत मी तुला ती गोष्ट देणार नाही. त्यांच्याशिवाय तू फाईट कर, माझ्याशी भांड, आणि ती गोष्ट मला पटेल की बाबा नाही खरोखर हा भांडतोय करतोय. आणि खरोखर तिथपासून ती मला एक सवय लागली की आपण कुठलीही गोष्ट मागत असताना करत असताना फक्त मला द्या म्हणून ती होत नाही, तर त्याच्यासाठी आपण मॅनेजमेंटला पटवून द्यावं लागतं की का माझ्या कामगारांसाठी ही गोष्ट पाहिजे, ही कशासाठी पाहिजे, हे जेव्हा आपण पटवून देतो तेव्हा ह्या गोष्टी शक्य होतात. किंवा अशा काही गोष्टी पण असतात की हे करत असताना आमच्या इथे 2 ग्रुप आहेत. 2 ग्रुप म्हणजे आम्ही संघटना एकच, आमच्या एका झेंड्याखाली आम्ही काम करतो. हिंडाल्को कर्मचारी संघटना तळोजा एका ह्याच्या झेंड्याखाली काम करतो. 2 ग्रुप प्रत्येक ठिकाणी असतात. प्रत्येकाचे कसं आहे, कुणाचे वेगवेगळी प्रवाह असू शकतो, पण आमच्यामध्ये कधीच असा की टोकाला जाण्याची भूमिका आधी दोन्ही गट असून कधीच झाली नाही. इलेक्शन पुरतं ते वातावरण थोडंसं निर्मिती होते. इलेक्शन झालं की दोन्ही गट कुठल्याही प्रकारे की कामावर बाधा येईल की बाबा ही संघटना आहे, हा ग्रुप आहे म्हणून आपण आतमध्ये जरासं कामामध्ये गडबड करावी किंवा काय करावी असं या दोन्ही ग्रुपकडनं कधीच म्हणजे मला तरी अनुभवायला आलं नाही की अशी संघटना. पण आपण काम करतो, कंपनी आपली आहे, मग ती ग्रुप कुठला पण असू द्या, आणि जो ग्रुप सत्तेवर असतो त्या ग्रुपचं जे सांगाल ते आमचे कामगार बंधू म्हणजे विरोधात असू द्या नाही तर कुठलेही असू द्या, जी सांगाल ती दिशेने युनियन सांगाल त्या दिशेने कामगार चालत असतात. आणि ग्रुपबाजी कधीच नसते. मॅनेजमेंटची साथ सदैव मला लाभलेली आहे. खरोखर मी या गोष्टीसाठी म्हणजे ऋणी राहील, मॅनेजमेंटचा पण आणि कामगारांचं पण. कारण एखाद्या व्यक्तीला तर आपण बोलतो ना चेहरा रोज रोज तो चेहरा बघून पण कंटाळा येतो, पण मित्रांनो तुम्ही माझा चेहरा बघून कधीच मला बाजूला केलं नाही. पहिल्या वर्षी मी पाळल्यानंतर मला वाटतं एकही वर्ष तुम्ही मला पाळलं नाहीत. याच्यावरनं समजतं की बाबा तुम्ही माझ्यावर चांगल्या प्रकारे प्रेम केलं. आणि हे प्रेम करत असताना चढ उतार कंपनीचे भरपूर आले. की कोरोनाचा काळ असा होता की प्रत्येक कामगाराला असं वाटत होतं की आता आपलं काय होणार, कारण ती स्थितीच भयंकर होती. पण एक अभिमान वाटतो की आपण एक मोठ्या युनिटमध्ये काम करत असतो, त्या गोष्टीचा एक अभिमान असतो. खरी मॅनेजमेंटची ओळख कधी पडते की जेव्हा आपण अडचणीत असतो, तेव्हा अक्षरशः पूर्ण कंपनी अडचणीत होती, पण आपल्या मॅनेजमेंटनी त्यावेळी की कुठलाही पगार न म्हणजे अख्ख्या मला वाटतं MIDC मध्ये पण आपण ऐकलं असेल किंवा बाहेर प्रत्येक जण बाहेर राहतात प्रत्येकाने ऐकलं असेल की कुठल्याही प्रकारचं कामगाराला कपात होईल असं कुठलीही गोष्ट केली नाही. पूर्ण पगार, पूर्ण पियर, पूर्ण ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला एखादी गोष्टीची म्हणजे गॅरंटी मिळते की मी ह्या ग्रुपमध्ये काम करतो, म्हणजे शेवटी बोलतो ना आपण तो आपल्या छातीवरचं त्या लेबल असेल, मी कुठं काम करतो तर हिंडाल्को बँक पिंक कुठलीही आपल्याला बोलवते. कारण तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये काम करता हे आपल्याला कधी जाणवतं जेव्हा वाईट वेळ आपल्यावर येते. त्यावेळी कंपनी आपल्यासाठी एक बोलतो ना आपण की आई बाप कसे आपल्या मुलासाठी करतात, तशी कंपनी समजते की माझी सगळी लेकरं आहेत की ह्या लेकरांसाठी बाबा माझ्या घरी काय करतील. कारण कुणाची तुम्ही अवस्था कोरोनामध्ये बघितली होती. असे कितीतरी प्रसंग आले आमच्यावर. जेव्हा फ्लड झाला आपल्याला 2006 त्यावेळी पण पूर्ण कारखाना बंद झाला होता, पण कंपनी असं कधीच टाकून दिलं नाही की बाबा बोलतो ना आपण काय ले ऑफ घ्या किंवा कुठलीही गोष्ट नाही कंपनीनी. म्हणजे अशा कंपनीमध्ये असे अनेक प्रसंग आहेत. कारण मी तर रोज शेअर करत होतो प्रत्येक मॅनेजर बरोबर, प्रत्येक ह्याच्याबरोबर. आणि अशी कंपनीची मॅनेजमेंट, असे कामगार बंधू आणि मॅनेजमेंटचा स्टाफ आज मी माझ्याबरोबर ज्यांनी काम केलेलं आहे ते खरोखर वाद पण झाले. कारण मी तुम्हाला सांगतो की एक HOD नसेल की त्याच्याबरोबर माझा वाद नाही झाला, पण तो वाद होता कशासाठी तर आपल्या कंपनीसाठी, की वैयक्तिक वाद नव्हता. दुसऱ्या दिवशी आम्ही
व्यवस्थित सगळे बोलायचो. पण जिथं कामगाराचं हित, जिथं कंपनीचं हित असेल तिथं मी कुठेही कधी ऍडजस्टमेंट केली नाही. आणि ती ऍडजस्टमेंट नाही केली म्हणून मी आज इथे उभा आहे. ती कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट केली नाही. कंपनीच्या भल्यासाठी, कंपनीच्या कामगारांच्या भल्यासाठी या सर्व गोष्टी कराव्या लागतात. आणि मला एक सवय आहे की कुठली गोष्ट करत असताना या आपल्या कंपनीचं हित, मी माझ्या आता मगाशी जी डी पाटील किंवा यांनी सांगितलं की मी प्रत्येक वेळी उल्लेख करत असतो की ही आज हे जे व्यासपीठ आपल्याला मिळेल ते कधी मिळेल. ही जर कंपनी असेल तर, कंपनी असेल तर सर्व गोष्टी आहेत. कंपनी असेल तर मॅनेजमेंट आहे, कंपनी असेल तर लीडर आहे, कंपनी असेल तर वर्कर आहे. जर कंपनीच बंद झाली की जी आपल्याला अंड, सोन्याचं अंड देणारीच गोष्ट जर बंद झाली तर आपण पुढे काय करू शकणार. म्हणून ही सोन्याचं अंड देणारी जी कोंबडी असते आपण बोलतो ती जपणं आपलं प्रत्येकाचं काम आहे. कारण ही असेल तर काय, तुम्ही आम्ही सगळे बदलत जाणार आहे. आज माझ्यासारखं 58 वर्ष पूर्ण झाली, हा दिवस प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये येणारच आहे. पण मी चालत असताना आज एक अभिमानाची गोष्ट वाटते की आपलं प्रोडक्शन, ज्या गोष्टीसाठी आम्ही 5000 प्रोडक्शन केलं एखाद्या महिन्यात, तर भरपूर खुश वाटायचं आपल्याला की बाबा भरपूर आम्ही प्रोडक्शन केलं. पण आज आपल्या मॅनेजमेंटच्या, आज कामगारांच्या ह्याच्यामुळे आपण सतत, आज मला वाटतं हा 15-16 महिना असेल की 5000च्या वरती आपण प्रोडक्शन करतोय. आणि आता सांगितलं की राजमान साहेबांनी की प्रत्येक ठिकाणी हायेस्ट प्रोडक्शन होतंय. ही कशाची लक्षणं आहेत की आज मला त्याच्यामुळे समाधान वाटते की मी आज या कंपनीमध्ये 35 वर्ष काम केलं. पण येणारी पिढी, आपली जी पिढी आहे तिचं पण भविष्य, कालच मी साहेबांशी बोलत असताना, साहेबांची यांच्याशी, की कुठल्याही प्रकारे म्हणजे आपण जे बोलतो ना कधी कधी मध्ये आपल्याला वाटायचं वातावरण भीतीचं की कसं प्रोडक्शन कसं काय. साहेब परवा आमची चर्चा झाली तेव्हा की दीपक, प्रोडक्शनसाठी कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला म्हणजे कुठली भीती नाही. म्हणजे एक समाधानाची गोष्ट असते की पुढची कंपनी आपल्या अजून 35 वर्ष आम्ही सर्व्हिस केली तर आपली पुढची कंपनी 50 वर्ष आता झाली, 53 वर्ष, तर पुढची 50 वर्ष कंपनीला आपल्या धोका नाही किंवा कुठली हे नाही. ही एक सिक्युरिटी आपल्याला येते. तेव्हा एक आपण रिटायर होताना, कामगारांचं नेतृत्व करताना, रिटायर होताना एक समाधानाने आपण रिटायर होतो. प्रत्येकाची आहे. ह्या कंपनीमुळे आज कोणी किती बोललो मी मोठा आहे, मी सगळं आहे, मी काय, पण कोणी नाही. ही जी कंपनी आहे ह्या कंपनीच्या जीवावर, कारण आपण जेव्हा जॉईन झालो तेव्हा आपल्याकडे काय होतं, आज भरपूर कुणाकडे काय असू शकतं, पण ह्या कंपनीच्या जीवावर आपण सगळ्या गोष्टी करतो. हे करत असताना कंपनी आपल्याला सगळं देते, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण वगैरे हे करत असताना ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि ह्याच्यातनंच आपल्याला आपल्या कंपनीसाठी तळमळ अशीच ठेवायचे. मी सगळ्यांना तुम्हाला सांगेन, तुम्ही सगळे आता आमच्या पिढीची, मला वाटतं बरीचशी लोक आता, मला वाटतं चंदू सुर्वे सारखे, जीडी सारखे या 2-3 वर्षामध्ये बरीचशी पोकळी निर्माण होणार आहे की आमची एक बॅच आहे, आमच्या लेवलची बॅच आहे ती पूर्ण निवृत्त होणार आहे. पूर्ण जबाबदारी या नवीन पिढीवर आहे. मी एकच सांगेन, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी नेहमी सांगत असतो तुम्हाला की आपल्या कुठल्याही याच्यामध्ये की सेफली काम करा, चांगलं काम करा. आपल्या कंपनीला कसं यश येईल, कारण तुम्ही पहिले सेफ असाल तर कंपनी आपली भरभराट होईल. कारण तुम्ही जर सेफ नसाल तर कंपनीचं किती भरभराट झाली पण कंपनी कधीच बोलणार नाही की तुम्हाला दुखापत होऊन मला प्रोडक्शन मिळू द्या, अशी भावना कंपनीची कधी नसणार आहे. म्हणून तुम्ही सेफली काम कसं करा, आपल्या फॅमिलीसाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी आपण जास्तीत जास्त कुठल्याही व्यसनाच्या एन्जॉय करा, पण कुठल्याही व्यसनाच्या आधी जाऊ नका. आणि आपल्या संघटनेसाठी की जेवढी तुम्ही मेहनत कराल, कारण शेवटी बोलतो ना, उगवत्या ताऱ्याला कोण रोखू शकत नसतं. तुमच्यातले जे एरिया असतील, पण किती कोणी काय प्रयत्न केला, जो चमकणार आहे तो चमकणारच, तो कसाही चमकणार. आणि अशा ह्याच्यामध्ये आपण, माझ्या फॅमिलीनी पण मला, माझा भाऊ, माझी मिसेस, मुलगी, आता जावई, आता 1 वर्षापूर्वीच लग्न झालं, ह्यांची सगळ्यांची साथ, माझ्या मित्रमंडळाची साथ, माझे मित्र पण आलेले आहेत 3-4, विक्रम ठाकूर, प्रवीण कदम, संतोष आणि गौतम. तर या अशा परिस्थितीमध्ये खरोखर तुम्ही तुमची एवढी उपस्थिती बघून की नुसतं बाबा माझे वर्करच नाहीत किंवा माझे मॅनेजमेंटचीच माणसं नाहीत, कारण मॅनेजमेंटची माणसं पण आज बहुसंख्येने उपस्थित आहेत. खरोखरच आणि सीताराम बुवा पण आपले आलेले आहेत, जे माझ्याबरोबर लिडरशिप त्यांनी केलेली आहे, ते सीताराम बुवा पण आलेले आहेत. त्यानंतर आज कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणारे कामगार आहेत, पण ते देखील माझ्यावर एवढं प्रेम करून आपुलकीनी म्हणजे मला छोटीसं पुष्पगुच्छ का होऊन घेऊन आले. खरोखरच की त्यांच्यासाठी पण माझ्या मनात चांगली भावना आहे की त्यांच्यासाठी कुठंतरी मी काहीतरी केलं असेल म्हणून ती माझ्यासाठी इथपर्यंत आलेत. असे आपण सर्व व्यक्ती, मान्यवर सगळे
उपस्थित राहून माझ्या या कार्यक्रमाला शोभा आणली आणि मी केलेल्या कामाबद्दल मला तुम्ही सगळ्यांनी भरभरून माझं कौतुक केलं आणि असेच माझे आशीर्वाद मला तुमच्या या केलेल्या कामातनं लाभतील माझ्या पुढच्या आयुष्यासाठी. आणि तुम्ही दिलेलं हे प्रेम घेऊन मी माझं पुढचं म्हणजे बोलतो ना आपण आपल्याला इथे एक ही असायची ही तर रिटायरमेंट इथं मध्यंतर आहे आणि आता तुमची खरी दुसरी इनिंग सुरुवात होणार आहे. तशी मी नक्कीच माझी तुम्ही सगळ्यांनी बोलले की तब्येत माणसाची सगळ्या गोष्टी आहेत, पैसा लागत्याने काहीच होत नाही. आपली जर तब्येत चांगली असेल तर सगळ्या गोष्टी आहेत. तुमचे आशीर्वाद माझी तब्येत माझी फॅमिलीची तब्येत किंवा सगळ्यांची तब्येत चांगली राहू द्या असे तुम्ही मला आम्हाला आशीर्वाद द्या. आणि मी केलेल्या कामाबद्दल कुठं काय कुणाचं मन दुखवलं असेल कधी किंवा न कळत बऱ्याच जणांशी वादविवाद होतात मग ते आम्ही अपोजिट पार्टीमध्ये असू द्या किंवा हे, पण मी कधीच माझ्या मनामध्ये ठेवलं नाही की हा अपोजिट पार्टीचा किंवा हा या पार्टीचा. असं करून मी कामगार आज म्हणून एक मी तुम्हाला सांगू शकतो की कधीच असं मनात ठेवलं नाही. म्हणून मी आज 96ला उभा राहिलो तर आजपर्यंत न पडण्याचं कारण काय नुसता माझा ग्रुपच नसतो तर सर्व तुम्ही माझ्यावर प्रेम करणारी माणसं असतात म्हणून मला सतत तुम्ही निवडून देतात. आणि मॅनेजमेंटनी पण मला चांगल्या भरपूर मुलाची साथ दिली प्रत्येक मॅनेजमेंटनी आणि कुलर साहेबांनी तर मला ह्या 1.5 वर्षामध्ये खरोखरच एकदम सपोर्टिंग माझ्यासाठी राहिलेले आहेत. ते या कुठलाच काय प्रॉब्लेम येऊन दिला नाही त्यांनी की जरी प्रॉब्लेम येत नाहीत असे नाही पण त्यांनी मी जे प्रॉब्लेम आले ते सांभाळून घेऊन सगळं काम केलं. साहेबांचा मला नेहमी सपोर्ट असायचा, एक बार दीपक को बोलो कुछ प्रॉब्लेम नाही. म्हणजे हा जो विश्वास जो माझ्यावर होता माझ्या कामगार बंधूंचा त्याप्रमाणे मॅनेजमेंटचा की एक बार दीपक को बोला आहे ना तो कुछ प्रॉब्लेम नाही, हा विश्वास माझ्यावर तुम्ही दाखवला साहेब. त्याबद्दल तुमचं पण मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम केलं सगळ्यांनी, खरोखरच तुम्ही आज सगळ्यांनी मला म्हणजे कालपासून खरोखर एक निवृत्ती असतेच पण ते मन भरून येतं की आपल्याबद्दल एवढं कोण बोलतं तेव्हा प्रत्येक वेळी ती सारखे असू आवरत नाहीत. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं, खोटं नाही की आपण म्हणजे कुटुंबात पण कधी कधी कुणाला एवढं प्रेम मिळत नाही आणि आपण तर कुणाचे एकमेकांना कुठून कुठे आलेले असतो आणि ते जेव्हा माणसं एवढी प्रेम करतात तेव्हा खरोखर मनामध्ये म्हणजे अश्रू आवरूच शकत नाही किती जरी माणूस कठोर असेल तरी. आणि जसं की बोलले किंवा मगाशी रोंदळ साहेब बोलले की आपण एक पुरुष असतो तो मुलीचं जेव्हा आपण आपल्या लग्न होऊन माहेरी आपल्या सासरी जाते तेव्हा आणि हे तर माझ्या कुटुंबातनंच मी मला या कुटुंबाला सोडून आज निवृत्त होतोय म्हणून मला एवढं दुःख होतंय. पण तुमच्या माझ्या दुःखापेक्षा तुमचा जो आनंद आणि तुम्ही माझ्याकडनं घेतलेली प्रेरणा ही कंपनीसाठी कंपनीच्या भल्यासाठी तुम्ही नक्कीच वापराल आणि प्रत्येक यंग मुलं ह्याच्यातनं सगळं कंपनीला पुढं कशी नेणार ह्याच्यासाठी प्रयत्न करतील ही आशा मी सदैव व्यक्तो. तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रेम केलं त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा मी तुमचे मनापासून आपण माझ्याकडनं काही चूक झाली असेल कधी तुम्हाला, कारण काम करत असताना छोट्या मोठ्या कुणाशी पण वाद होतात, ते वाद झाले असतील तर मी फक्त ते वाद फक्त या कंपनीच्या गेटच्या आतच सोडून गेलेलो आहे. तुमच्यावर सगळ्यांवर माझं मनापासून प्रेम आहे आणि तुम्ही मला आतापर्यंत जे वाद काय झाले ते पोटात घालून घ्या आणि दीपक कदम म्हणून मला सदैव माझ्या पाठीशी उभे राहा. कधी माझ्यावर वेळ येईल कधी येईल तेव्हा पण तुमचे काय प्रसंग असतील तेव्हा पण मी तुम्हाला कधी पण उपलब्ध असेल. आणि एवढं सगळं करून मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन की सगळ्यांना चांगलं आरोग्य दे, कंपनीची भरभराट होते. कंपनीची भरभराट झाली की आमची नक्कीच कामगारांची भरभराट होईल ही मी आशा व्यक्त करून येणारा करार आहे त्या करारामध्ये पण माझी टीम नक्कीच मला लवकरात लवकर मेसेज देईल की साहेब आम्ही करार यशस्वी केला आहे आणि त्या याची मी वाट बघेन. आणि इथंच मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबको मेरा नमस्कार और आप लोगों का परिवार के दीपक को हमेशा जो फंक्शन होता है उसमें बहुत अच्छा स्पीच रखने के लिए हम लोग हमेशा देखा है, हमेशा बहुत अच्छा बोलता है. लेकिन भीमानी जी इतना अच्छा बोलता है मैं कभी नहीं देखा. और उन्होंने बहुत एकदम रेडी होके आया था, मोबाइल में लिख के लेके आया था आज क्या क्या बोलना है. बहुत अच्छा लगा भीमानी जी. अभी हमेशा ना मैं वो जो इंडियन क्रिकेट टीम है ना इन लोगों का देख के ना बहुत जेलस फील होता है, ईर्ष्या होता है.
ईर्ष्या इसलिए होता है कि ये लोग ना 4 बार रिटायर होता है। एक बार टेस्ट क्रिकेट से रिटायर हो जाता है, उसके बाद वनडे से रिटायर होता है, उसके बाद 2020 से रिटायर होने के बाद भी रिटायर नहीं होता है, बोलते हैं IPL खेलूंगा। फिर उसके बाद 3-4 साल IPL खेल के फिर रिटायर होता है। तो ईर्ष्या इसलिए होता है कि इसको 4 बार ये भाषण देने का मौका मिलता है, लेकिन अनफॉर्चुनेटली हम लोग एक ही बार मिलता है। तो विमानी जी आपको एक ही बार मिला है। और दूसरा एक ईर्ष्या का कारण है, वो है आज का माहौल। ये माहौल में अभी शायद कौन सा एक भी डिपार्टमेंट नहीं है जहां से आदमी नहीं है, एक भी लोग नहीं है जो दीपक का कंट्रीब्यूशन कंपनी में किया था लास्ट कितना 34 इयर्स में, वो नहीं पता है। इवन देव ने तो गाना गाया, देव ने, और बाकी सब लोग बताया कि कैसे यूनियन ये रिलेशनशिप से हमारा कंपनी को आगे बढ़ाया। तो बेसिकली ये ईर्ष्या का कारण है, क्योंकि हमारा हर व्यक्ति का रिटायरमेंट ऐसे होना चाहिए। अभी 2 दिन पहले इंसिडेंटली मेरे पास एक कॉल आया। वो कॉल था कालवा का एक वर्क्स मैनेजर, उसका नाम था मिस्टर गौतम चैटर्जी, शायद बहुत लोग जानता हो। तो उन्होंने मुझे पूछा, अच्छा तुम अभी कितना प्रोडक्शन कर रहे हैं? तो मैं बोला लास्ट ईयर बहुत अच्छा हुआ, रिकॉर्ड हो गया हिस्ट्री में 61 KT हुआ। तो उन्होंने थोड़ा 2 मिनट ना चुप हो गए, 2 सेकंड चुप हो गया, तो शायद कैलकुलेट कर रहा था। बोलते 61 मतलब 5000 हुआ। 5000 हुआ, खाली एक बार में नहीं हुआ, हर बार हुआ, हर मंथ में हुआ। तो मैं जब ये था ना वर्क्स मैनेजर था कालवा में, उस समय लगभग 3000 होता था। और अगर 3000 प्रोडक्शन तालोजा में हुआ ना, तो उस समय बहुत अच्छा बोलता था तालोजा को, बहुत अच्छा प्रोडक्शन किया हमेशा। बट तुम लोग ये 5000 किया कैसे? तुम लोग कुछ नया इक्विपमेंट लगाया, कुछ इक्विपमेंट मॉडिफाई किया गया? क्या बोला नहीं, जो डेवी मिल कैनन मिल आपने देख के किया था वही है, वही चल रहा है। शायद टेंशन लेवल में पहले छोटा था, अभी बड़ा हुआ, यही चेंज हुआ। तो फिर 2 सेकंड चुप हो गया। उसके बाद बोला अभी मेरे को समझ में आ रहा है कि जो डिस्ट्रक्टिव प्रैक्टिसेस था शायद आज नहीं है, इसलिए जो 3000 होता था वो आज 5000 हो रहा है। मैं एक्चुअली कुछ बोला नहीं। तो ये जो इंसिडेंट है ये मैं इसलिए शेयर कर रहा हूँ कि ये अभी उन्होंने कौन सा समय का बात बोल रहा है आई डोंट नो, मे बी 15-20 साल पहले का होगा। बट ये 15-20 साल का बीच में 3000 एक्चुअली 5000 हुआ, एंड वो भी बहुत साइलेंटली हुआ। मतलब कंट्रीब्यूशन किसका था? यूनियन एंड मैनेजमेंट, और किसी का नहीं था। यही लोग बेसिकली जो 3000 होता था उसी को 5000 में कन्वर्ट किया। तो दिस इज कॉल्ड एक्चुअली ह्यूमन पावर। एंड वो जो ह्यूमन पावर है ना, वो आता है रिलेशनशिप से। तो आज जो दीपक का 20 साल का इधर का चैप्टर था जो आज शायद खत्म हो रहा है, बट उसमें जो ह्यूमन रिलेशनशिप बिटवीन यूनियन एंड मैनेजमेंट डेवलप हुआ था, उसका वजह से 3000 आज 5000 हुआ। अभी दूसरा और एक छोटा सा स्टोरी बताता हूँ। मैं बेलूर में भी काम किया और तालोजा में भी किया, ये दोनों ही इंडल यूनिट है। बेलूर अभी करीब 75 ईयर्स हो गया, हाँ 75 ईयर्स हो गया, और ये तालोजा अराउंड 53 ईयर्स हो गया। तो खाली सोच के देखिए, ये 2 पुराना यूनिट ऑलमोस्ट पुराना टेक्नोलॉजी से 75 ईयर्स एंड 53 ईयर्स कॉन्सिस्टेंटली चल रहा है। किस लिए चल रहा है? ओनली बिकॉज ऑफ ह्यूमन पावर। और ये जो रिलेशनशिप है, ये जो लेगासी है, इसको आगे बढ़ाना है। और कौन बढ़ा सकता है? यूनियन एंड मैनेजमेंट। ये छोड़ के और कुछ नहीं हो सकता। तो इसका साथ बेसिकली मेरा बोलने का मतलब यही था कि ह्यूमन पावर इज समथिंग वी ऑलवेज इग्नोर, लेकिन रिलेशनशिप कैन क्रिएट लॉट ऑफ हिस्ट्री। तो इसका साथ साथ मैं दोनों को फिर से एक बार धन्यवाद देता हूँ। विमानी जी, आप सचमुच साइलेंट प्लेयर ही है।
बहुत बहुत अच्छा रहना है और परिवार को बोलता हूँ उन लोगों को अच्छी तरह से ख्याल रखना है। थैंक यू। आणि शुभेच्छा. आपले आरोग्य आनंद ताई असो आणि कौटुंबिक समाजासाठी पुढच्या वाटचालीसाठी सर्वांतर्फे आमच्या शुभेच्छा आहेत. आपल्याला यश लाभो आणि या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झालेले आपले मान्यवर त्याचप्रमाणे सेवापूर्ती सहकारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित सहकारी यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मी इथे आभार मानतो. आणि आपण जेवढे प्रेक्षक ज्यांनी मनोगत व्यक्त केलंय, हा कार्यक्रम यशस्वी केलाय, आपलं मनोगत या ठिकाणी मांडलंय, त्या सर्व वक्त्यांचे मी इथे आभार मानतो. आणि जाता जाता एवढंच म्हणेन की हिंडाल्कोच्या या संस्कृतीमध्येच माणसांना जपणं हे आमचं मूल्य आहे. जे साहेबांनी पण सांगितले की माणसासाठीच माणसाने जगलं पाहिजे आणि शेवटी तेच मूल्य आपण इथे पाळतोय. आणि आजचा हा कार्यक्रम हे त्याचं एक उदाहरण आहे. तुम्ही मोठ्या संख्येने आपण इथून उपस्थित राहिलात याबद्दल आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार, अभिनंदन. आणि हा कार्यक्रम संपला असं मी इथे जाहीर करतो. जाता जाता अल्पोराची सोय केलेली आहे. त्यापूर्वी केक कटिंग होईल. त्यासाठी मी
काम होऊन जाईल ना फटाफट निघायला. येऊ पुढे ना. हा पुढे ना थोडं आतमध्ये. वर्ष झालेले आहेत आणि माझ्या बरोबरचे जे काही लोक आहेत ते सगळे मला वाटत नाही की तो कोणी असेल त्यावेळेसचे रिटायर झाले. पण हे जे आहेत दीपक कदम वगैरे हे माझ्या मित्रांचे मुलं आहेत. हे माझे मित्र होते त्यांची मुलं आहेत. आणि आनंद एवढाच वाटतो की आम्ही जी जबाबदारी ज्यावेळेस कंपनीमध्ये असताना जे यांच्या खांद्यावर दिली होती, ह्या लोकांनी एवढे सक्सेसफुली कंपनीला हँडल केले किंवा कंपनीचं काम त्यांनी हाताळलेलं आहे. मला कधी कधी बाहेरून ऐकायला मिळायचं सुनो की मी विचारले की बाबा कसं काय चाललंय कंपनीमध्ये. मी असं कधी कधी ॲग्रीमेंटच्या नंतर वगैरे मी विचारायचं. तर जे काही आमचे लोक होते सगळे, आमचे तर युनियन इंटरनलच होती, भले दोघांमध्येही असेल पण आमचे तात्पुरतं तेवढ्यापुरतं आमचं हे असायचं. पण आम्ही एकत्र मिळून सगळ्यांनी आम्ही काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आम्हाला कंपनी हिंदाल्को कंपनी, इंडाल कंपनी याचे मॅनेजमेंट आम्हाला एवढी सुंदर मिळाली, एवढी आपुलकीची मिळाली की असं कुठल्या कंपनीमध्ये घडत नाही आहे. आणि विशेष म्हणजे आम्हाला कंपनीनं पण खूप प्रेम दिलं.